नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. पंचायत समिती निफाड समोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात 7वा वेतन आयोग सेवा पुस्तक पडताळणी संबंधी असक्षमी दिरंगाईबाबत संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्याबाबत मागणी पूर्ण न झाल्याने सलग 4थ्या दिवशी आंदोलन सुरू आहे. या दरम्यान सेवानिवृत्त शिक्षकांचे सेवानिवृत्तीनंतर पेन्शन फरक, अंश राशीकरण, 6वे वेतन आयोग, 4था 5वा आयोग यांच्या रकमा वारंवार विनंती करूनही न मिळाल्याने आमरण उपोषण करणार आहे. सेवानिवृत्त शिक्षकांची पैसे कार्यालय अधीक्षक व गट शिक्षणाधिकारी यांनी संगनमत करून अपार करून भ्रष्टाचार केलाय. सर, या संदर्भात चौकशी करून कारवाई त्वरित होणे व सेवानिवृत्त शिक्षकांना न्याय मिळणे आवश्यक आहे. तसेच ऑगस्ट 2018 रोजी 7व्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती झाल्यानंतर तब्बल 7 वर्षे होऊन गेली, परंतु अद्यापही संबंधित सेवा पुस्तकांची पडताळणी शिक्षण विभागाने केलेली नाही आहे. या कारणास्तव संबंधित दिरंगाई करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही होईपर्यंत प्रथम 2 दिवस धरणे आंदोलनानंतर घंटानाद आंदोलन सुरू, आता साखळी व आमरण उपोषण करण्याचा इशारा शिक्षक वरिष्ठांनी दिलाय. गट शिक्षणाधिकारी यांना दिरंगाईस जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची कारवाई करणे अपेक्षित, परंतु अद्यापही त्या संबंधित कार्यवाही झाली नाही. राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय बबनराव पगार, जिल्हाध्यक्ष रमेश रघुनाथ गोहिल, जिल्हा सरचिटणीस कार्यवाह रावसाहेब बहिरू जाधव, कार्याध्यक्ष उत्कर्ष कोंडावार, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष मिलिंद दिवरे, निफाड तालुका नेते प्रवीण कोळी, निफाड तालुका अध्यक्ष संदीप गायकवाड, तालुका सरचिटणीस कार्यवाह विलास पान पाटील, सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण जोंधळे, दिंडोरी सरचिटणीस कार्यवाह श्रावण भोये, किरण पाटील, संघटन मंत्री कैलास बांगर, कार्याध्यक्ष उमेश कुमार शिंदे, महिला आघाडीच्या जयमाला जगताप, मुख्याध्यापक जिल्हा प्रतिनिधी एकनाथ पाटील, जिल्हा सल्लागार राहुल परदेशी, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सानवणे, पेठ तालुका उपाध्यक्ष अविनाश घोडके, पल्लवी शेंदुरशे, महेंद्र वाघ, विकास मुळे, उपाध्यक्ष सचिन गुंजाळ, कार्यालयीन मंत्री दीपक मोरे, कार्याध्यक्ष परशुराम ठाकरे, उपाध्यक्ष राजेंद्र सोळजे, प्रशांत कोळी, महेश कोर, पुंडलिक शिंगाडे, राहुल बच्छाव, महेश जाधव, बापू शिंगाडे, नितेश पवार, बाबूराव शिंदे, दीपक सुरंजे आदी उपस्थित होते. 7व्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीच्या पडताळणी बाबत अक्षम्य अशी दिरंगाई केल्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्यांवरची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरची कारवाई प्रस्तावित करावी, यासाठीचं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं आंदोलन गेल्या 4 दिवसापासून सुरू आहे. ज्या कर्मचाऱ्यांवरती आपण कारवाईची मागणी करीत आहे त्या कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत शिक्षकांच्या कामाबाबत जी अक्षम्य अशी हेळसांड केलेली आहे, त्याचं एक उदाहरण म्हणून आपल्यातीलच मुख्याध्यापक माननीय लक्ष्मण जोंधळे, मुख्याध्यापक बरडवस्ती यांनी त्यांचा जो अनुभव सांगितला आहे तो सर्वांनी ऐकावा. मी लक्ष्मण भिकाजी जोंधळे 2019ला बेगरबस्ती शाळेवर सेवानिवृत्त झालो. 6 वर्ष झाली सतत ऑफिसला लेखी तोंडी देऊ सांगूनही आजपर्यंत मला अंश राशीकरणाची रक्कम 12,46,000 रुपये मिळालेली नाही. तसंच 14-15 महिन्याचा फरक पेन्शनचा तोही मिळालेला नाही. तसेच 6व्या वेतन आयोगाचा 4था आणि 5वा हप्ताही मिळालेला नाही. अनेक वेळा प्रयत्न करूनही मला ही रक्कम मिळाली नाही. तरी संबंधित जे शाखा प्रमुख कार्यालय प्रमुख असतील त्यांनी संगनमतानं माझ्या 12,46,000चं अपहरण केलेलं आहे आणि तरी अजून त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. तरी संबंधितावर कारवाई करावी आणि माझी रक्कम लवकरात लवकर मिळावी. या ठिकाणी श्री लक्ष्मण जोंधळे सर यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षक परिषद नक्कीच कटिबद्ध आहे. आणि आताच माननीय जोंधळे सर यांनी जी स्वतःवर आपबीती सांगितलेली आहे, मित्र हा काळ अजून गेलेला नाहीये. काय सांगता यावं, यासारखे अजून अनेक जोंधळे बापू तयार होतील
आणि त्यांचं सुद्धा पैशांचं जी अफरातफर आहे हे शिक्षण विभाग का करणार नाही याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आम्ही या ठिकाणी शिक्षक परिषदेतर्फे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जोपर्यंत दोंदळे सरांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शिक्षक परिषद याच पद्धतीने उपोषण चालू ठेवणार आहे. आणि येत्या काळामध्ये आमरण उपोषण सुद्धा हे सुद्धा शस्त्र महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद उपसणार आहे. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शिक्षक परिषद ही शेवटच्या श्वासापर्यंत सर्व शिक्षक बांधवांसाठी भांडणार आहोत. जय शिक्षक परिषद. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगर, निफाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.